हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण ना मील प्रिपरेशन पार्ट 3 चा व्हिडिओ शेअर करत आहोत. तुम्ही जर पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते. तर आजची आपली रेसिपी आहे चिंच आणि खजुराची आंबट गोड चटणी. म्हणजे आपण ना त्याचा असा पल्प बनवून ठेवलाय. आपल्याला ना चाट साठी अगदी युजफुल आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ना विकतचे पॅकेट्स आणायला किंवा याला त्याला वेळ नसतो किंवा अवेलेबल नसतात जवळपास. तर अशा वेळेस आहे ना आपण बल्कमध्ये जर ही करून ठेवली तर नक्कीच सहज सोपी पटकीने यूज होणारी ही चटणी आहे. मील प्लॅनिंग पार्ट 3 मध्ये आपण आंबट गोड चिंच आणि खजुराची चटणी करणार आहोत. तर त्यासाठी मी ना पावशेर चिंच घेतलेली आहेत आणि त्यातले सगळे असे चिंचुके काढून घेतलेले आहेत बाजूला. आपल्याला चटणीसाठी 1 वाटी खजूर लागणार आहे. खजुराच्या अशा बिया काढून घ्यायच्या आहेत. आपण याच्यात बिया असतात ना, तर सगळ्या खजुराच्या आपण बिया काढून घेऊया. आता चटणीचं मिक्सचर शिजवण्यासाठी आपण एक कुकरचा डबा घेतलाय. त्यातनं ही चिंच टाकून घेऊया. खजूर, आता हे दोन्ही जे आहे ते आपण यांना स्वच्छ धुवून घेऊया 2 ते 3 पाण्यातनं. 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण काय करायचंय की अर्धा बाउल यांना गूळ टाकायचा आहे. आपल्या 1 बाउल भरून पावशेर चिंच झाली होती, आपण ती मोजून घेतली होती. तर चिंचेच्या अर्धा आहे ना आपण गूळ टाकून घ्यायचंय. गुळाचे असे बारीक खडे असतील तरी चालेल. आता हे मिश्रण शिजण्यासाठी आपण 1.5 ते 2 वाट्या पाणी टाकून घेऊया. आता मिश्रण हे हाताने आपण याला सगळं मिक्स करून घेऊया. हा कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून 2 ते 3 शिट्ट्या घेऊन आपण याला छान शिजवून घेऊया ते मिश्रण. आंबट गोड चटणीचं हे मिश्रण जे आहे ते गार झालेलं आहे. आता आपण ते मिक्सरमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता हे मिक्सचर आपण फाईन ग्राइंड करून घेऊयात. मस्त आपण यांना पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण गाळून घेऊयात ही पेस्ट. ही पेस्ट ना गाळून घ्यायची का गरज असते की ना चिंचेवरचं कधी कधी साल असतं किंवा ज्या रेषा वगैरे असतात ना तर ते निघून जातात यासाठी, आणि मस्त फाईन पेस्ट मिळते यासाठी. हे पूर्ण आहे ना चटणीचं मिश्रण आहे ना आपण छान गाळून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय की असं थोडेसे जे पीसेस आहेत किंवा रेषा आहेत ना सगळ्या त्या वरती राहतात. आता गाळून घेतलेले हे जे मिक्सचर आहे ते एका कढईत काढून घेऊया. चटणीचं मिक्सचर आपण याला सगळं एका कढईत काढलेलं आहे. त्यात आता 1 चमचा जिरे पावडर टाकून घ्यायची, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ, किंवा तुम्हाला म्हणजे कसं आहे की ह्याच्यात आपण टाकताना थोडं कमीच टाकतो, पाव चमचा सुंठ पूड. आता हे सगळं मिश्रण आहे ना मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवर म्हणजे लो फ्लेमवर छानपैकी याला उकळी काढून घेऊया. आपल्या चटणीला ना मस्तपैकी आहे ना उकळी आलेली आहे. 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवर आपण ना छान शिजवून घेतली. आणि ज्या वेळेला शिजवायला ठेवली होती त्यावेळेचा तुम्ही रंग बघितला, अगदी लाईट होता आणि आता मस्तपैकी डार्क ब्राऊन झालेला आहे आणि छानपैकी त्याला शाईन पण आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून ही चटणी गार करून घेऊया. आपली आंबट गोड चिंचेची चटणी आहे ना तयार आहे आणि ती छानपैकी आहे ना गार झाली. आता आपण काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवूयात. चटणी आपण आहे ना काचेच्या बरणीमध्ये ह्याच्यात काढून घेतलेली आहे. ही तुम्ही 3 ते 4 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. फ्रेंड्स, मील प्रिपरेशन पार्ट नंबर 3 आंबट गोड मस्त अशी खजूर आणि चिंचेची चटणी तयार आहे. मस्त असा घट्ट पल्प झालाय. ज्या वेळेला तुम्हाला कुठल्या पदार्थासाठी हवी आहे त्यावेळेला हा पल्प थोडा काढून पाणी मिक्स करून तुम्ही कुठल्याही पदार्थात चाटच्या यूज करू शकता. इनफॅक्ट तुम्ही यांना चिंचगुळाच्या आमटीसाठी सुद्धा ही यूज करू शकता, किंवा आळूची वडी असते त्याच्या बॅटरला सुद्धा तुम्ही यांना मिक्स करू शकता ही चटणी. मंडळी, ही चटणी आहे ना जरा घट्ट असते म्हणजे पल्प फॉर्म मध्ये असते. सो तुम्हाला ज्या वेळेला ना जेवढी पाहिजे तेवढी ना फ्रीजमधनं बाहेर काढून ती तुम्ही यूज करू शकता. थोडंसं पाणी ऍड करून जेवढी पातळ पाहिजे तेवढी. आणि ही तुम्ही पाणीपुरी, भेळपुरी किंवा दाबेली या गोष्टींसाठी तर नक्कीच यूज करू शकता. अजून काही जे रेसिपीज आहेत त्यात सुद्धा तुम्ही यूज करू शकता. झटपट आपण चिंचगुळाची आमटी करतो त्यावेळेला ही यूज करू शकता, किंवा मग
आळूवडीला आपण आतमध्ये जे बॅटर लावतो त्यावेळेला सुद्धा यूज करू शकता. सो नक्की यूज करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.